रहस्य कथा. नमस्कार मित्रांनो, रहस्यकथा मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. योग्य गुरुच्या मार्गदर्शनात तंत्रसाधना करून एखाद्या शक्तीला साधून तिच्याकडून हवी ती सिद्धी किंवा हवं ते प्राप्त केलं जातं. अशाही काही उग्र तंत्र साधना आहेत ज्या कमी वेळेत सिद्ध केल्या जातात, जे करण्याचं सामान्य माणसाला परमिशन नाही. कारण त्या साधना कमी वेळेत सिद्ध होत असल्यामुळे सिद्ध झालेल्या शक्तीला सामोरे जाण्या इतकं तंत्र सामर्थ्य साधकाजवळ असावं लागतं. आणि तितकं सामर्थ्य साधकाजवळ नसल्यास सिद्ध झालेली शक्ती साधकाचा जीवही घेते. ही स्टोरी आपल्या रहस्यकथा मराठी चॅनलच्या एका नॉन महाराष्ट्रीयन व्ह्युअरने, ज्याचं नाव मिथिलेश दुबे आहे, त्याने आपल्याला लिहून पाठवलेले आहे, जे त्याच्या नात्यातील एका व्यक्तीसोबत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. ही घटना काही वर्षापूर्वीची आहे. वाराणसी येथे राहणारा रमाकांत दुबे एक सर्वसामान्य ब्राह्मण पुरोहित होता. पौरोहित्य करून तो कसबसा आपली बायको आणि 2 लहान मुलींचं संगोपन करायचा. त्या पौरोहित्यावर त्याचा पोट भरत नसल्यामुळे आणि वयानुसार नोकरीही मिळत नसल्यामुळे त्याला दर महिन्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत होतं. यामुळे तो गरिबीला कंटाळला होता. काहीही करून गरिबीतून मुक्त व्हावं असं त्याला वाटायचं. एखादी अशी साधना करावी ज्यातून आपण अमाप पैसा कमवू, अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. पण काही दिवसातच अशी कोणती साधना आहे जी केल्यावर आपल्याला लगेच फलदायी ठरेल, असं विचार करत असतानाच त्याच्या डोक्यात एका साधनेचा विचार आला. पण लगेच त्याला मनाशी काहीतरी विचार केलं. तोंडाच्या तोंडात बडबडत, नाही, ही साधना आपल्यासाठी नाही. आपण ब्राह्मण आहोत आणि गृहस्थ आहोत, आपल्याला हे शोभत नाही, असाही विचार त्याच्या मनात आला. पण इतक्यात पुढच्या महिन्यात घराच्या राशनची उधारी कशी चुकवावी आणि लोकांचे कर्ज कसे फेडावं, पैसे नाही दिले तर मग दुकानातून यापुढे आपल्याला खायला काहीच भेटणार नाही, परिवाराला उपाशी मरावं लागेल, हा प्रश्न त्याच्यापुढे उपस्थित झाला. काही काळ डोक्याला हात लावून रमाकांत बाजूला असलेल्या चेअरवरती बसला. इतक्यात रमाकांतने निर्धार केला आणि तो उठून उभा राहिला. बस झालं, खूप गरिबी सहन केली. मला माझ्या परिवाराला अन्नाच्या कणासाठी लोकांकडे हात पसरवायला यापुढे मी मजबूर करणार नाही. अरे, जरी काढलं मला समाजातून बाहेर तरी चालेल. आता यापुढे आणखीन हालाकीचे जीवन मी जगणार नाही, असं म्हणत तो तयार होऊन चालत घराबाहेर पडला. घराबाहेर नवऱ्याला जाताना बघून, मेनूचे पप्पा कुठे जात आहात? असं बायकोने काळजीने विचारलं. घराबाहेर निघणारी पावले बायकोच्या आवाजामुळे एका जागी थांबली आणि त्याने बायकोकडे बघत उत्तर दिले, मीनूची मम्मी, मी काही कामानिमित्त काही दिवस घराबाहेर जातोय. मी लवकरच परत येईन आणि परत आल्यावर आपली गरिबी कायमची दूर करेन. असं बोलून तो तिथून निघून जाऊ लागला. नवऱ्याच्या बोलण्याने बायकोला धीर मिळाला होता. तिने आपल्या लहान मुलीला कवटाळलं आणि घराबाहेर जाणाऱ्या नवऱ्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघत उभी राहिली. रमाकांतने सर्वप्रथम एक तांत्रिक शोधला. तो काही दिवस त्याच्या सेवेत राहिला. काही दिवस सेवा केल्यावर रमाकांतने त्या तांत्रिकाकडून मंत्र जाणून घेतले आणि विधी समजून घेतला. आधी सुरुवातीला तो तांत्रिक त्याला एका दिवसात शवजागृत करण्याचा मंत्र आणि विधी सांगायला तयार होत नव्हता. पण इतके दिवस आपल्यासोबत राहून आपली सेवा करत आहे असं बघितल्यावर आणि त्याला ते का करायचे आहे हे जाणून घेतल्यावर तांत्रिकाने त्याला साधनेचा विधी आणि मंत्र दिला. पण मंत्र देताना तांत्रिकाने त्याला वारंवार सावध केलं, ही साधना तू करू नकोस. याचा परिणाम तू नियंत्रित करू शकणार नाहीस. तुला करायचं असल्यास 10 महाविद्यापैकी 1 महाविद्या सिद्ध कर, तरच तू ही शवसाधना करू शकशील. पण आपल्या परिस्थितीने त्रासलेल्या रमाकांतला आता दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. त्यामुळे त्याने गुरुला, ती साधना मी आधी करणार नाही. आधी मी 10 महाविद्यापैकी 1 महाविद्या सिद्ध करेन, असं बोलून त्याने तांत्रिकाला आश्वासन दिलं. एक रात्री तांत्रिक झोपला असताना रमाकांताने तांत्रिकाची कुटिया सोडली आणि तो शवसाधना करण्यासाठी उपयुक्त असं स्मशान शोधू लागला. काही दिवस त्याने विविध भागात जाऊन निर्मनुष्य आणि जिवंत स्मशान शोधण्याचा प्रयत्न केला. काही दिवसाच्या प्रयत्नाने
त्याला हवं तसं स्मशान सापडलं, जे मानवी वस्तीपासून लांब होतं. जंगलाच्या मध्ये हे स्मशान होतं. स्मशानाशेजारी एक नदी वाहत होती. स्मशान शांत तर होतंच, पण स्मशानात काहीतरी वेगळी शक्ती असल्याची तीव्र जाणीव त्याला होत होती. त्यामुळे त्याने काही दिवसापासून तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक शवावरती लक्ष ठेवलं. शवसाधना करण्यासाठी त्याला अशा एका मुलीचं प्रेत हवं होतं, तिने आत्महत्या केली असावी किंवा जिची मृत्यू हत्या किंवा अपघाती झाली असावी. एक रात्री त्याला त्या स्मशानात नदीतून वाहत येणारं 25 वर्षाच्या सुंदर तरुणीचं प्रेत दिसलं. तिच्या शरीरावरून तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली असावी असं वाटत होतं. त्याने ते प्रेत नदीतून बाहेर काढलं आणि स्मशानाच्या बाजूलाच असलेल्या झाडीमध्ये एका खड्ड्यात नेऊन पुरलं. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने शवसाधना करायला लागणारे सर्व साहित्य जमा केले व साधना करायच्या ठिकाणी नेऊन लपवले, ज्यात कुंकू, बांगड्या, साडी, नथ, कोंबडी, दारू, लाकडे यांसारखे अनेक साहित्य होते. तो आता साधना करण्यासाठी रात्रीची वाट बघू लागला. रात्री 9च्या सुमारास तो त्या निर्मनुष्य स्मशानात ठरलेल्या जागी गेला. त्याने सर्व साहित्य तिथे व्यवस्थित मांडले. यानंतर त्याने जमीन खोदून त्या तरुणीचं प्रेत बाहेर काढलं आणि तिला नदीवर नेऊन तिच्या अंगावरील कपडे काढून तिला आंघोळ घातली. ती मुलगी अतिशय सुंदर होती. तिचं सुंदर असं संपूर्ण नग्न शरीर पाहताना आणि तिला स्नान घालताना, तिच्या शरीराला हाताचा स्पर्श होताना त्याच्या मनात संकोच निर्माण होत होता. शिवाय त्याला अशा अवस्थेत नग्न मुलीच्या मृतदेहासोबत कुणी बघितल्यावर प्रकरण वाईट होऊ शकतं याची त्याला जाणीव होती. पण जंगलात इतक्या रात्री येणार तरी कोण, असा विचार त्याने केला आणि त्याने त्या तरुणीला आंघोळ घातलं व तिचा मृतदेह आपल्या खांद्यावर लादून तो साधनेच्या जागी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्या नग्न शरीराला रक्तचंदन फासलं आणि तिला साडी नेसून नवीन नवरीप्रमाणे तिला सजवलं व तिच्या छाती आणि पोटाच्या मधल्या भागावर म्हणजे वक्षस्थळावर त्याने कुंकूने एक यंत्र काढलं आणि समोर एक अग्निहोत्र प्रज्वलित केला. अग्निहोत्राच्या उजेडात नवविवाहित स्त्रीप्रमाणे सजलेली ती मृत तरुणी आता नुसती सुंदरच नाही तर थोडी भयानकही वाटायला लागली होती. त्याने तिच्या भोवताली कुंकूचा गोल रिंगण घेरा घातला आणि त्या मृत तरुणीच्या वक्षस्थळावरती काढलेल्या यंत्रावर बसून तो आता मंत्रोच्चार करू लागला. अमावास्येच्या घन अंधारात अग्निहोत्राच्या आगीच्या उजेडात नवविवाहिताप्रमाणे सजलेल्या तरुणीच्या प्रेतावर बसून 1-2 तास मंत्रोच्चार करून झाल्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेल्या कोंबड्याची मान धडावेगळी केली आणि त्याचं रक्त आपल्या चारही बाजूला शिंपडलं. यानंतर तो पुन्हा त्या मंत्राचा जाप करू लागला. या घटनेनंतर काही वेळातच सभोवतालचं वातावरण हळूहळू गूढ होऊ लागलं होतं. मध्यरात्रीचा प्रहर सुरू झाला असताना रमाकांत डोळे बंद करून मंत्र म्हणत असतानाच त्याला त्याच्या अंगावर थंड वाऱ्याची झुळूक जाणवू लागली. यानंतर काही वेळात त्याला त्याच्या आसपास कोणीतरी आहे असं भास होऊ लागलं होतं. पण त्याला त्याच्या गुरुने आधीच वॉर्निंग दिलेली होती. साधना करत असताना आपल्या आसपास अशा तामसिक शक्तींचे खेळ सुरू होतात. या साधकाला मुखात्मे रुदन करताना म्हणजे रडताना किंवा वेदनेने किंचाळताना जाणवतात. अशा वेळेला साधकाने घाबरून न जाता आपली साधना तशीच चालू ठेवावी. हे गुरुजींचे शब्द त्याला चटकन आठवले. यामुळे त्याने मंत्रजाप सुरू ठेवला. जसं जसं रात्रीचा प्रहर अधिक घनदाट होत होता तसं तसं साधना सुरू असताना परिसरातील वातावरण अधिकच भयानक होऊ लागले होते. आता रमाकांत यांना त्यांच्या आसपास विभत्स पद्धतीने रुदन म्हणजे रडण्याचा आवाज अधिक येऊ लागला होता. त्यांचं रडणं इतकं तीव्र आणि भयानक होतं की रमाकांत यांचं ध्यान भटकू लागलं होतं. रमाकांत यांच्या अंगावर भीतीने काटे उभे राहत होते. पण साधना अपूर्ण सोडायची नसते असं गुरुजींचं वाक्य त्याच्या स्मरणात होतं. त्यामुळे त्याने आपली हिंमत एकवटून साधना सुरू ठेवली. इतक्यात रमाकांतला तो ज्या तरुणीच्या प्रेतावर बसून शवसाधना करत होता तिची हालचाल झाली. तिच्या हालचालीमुळे रमाकांतचा बॅलन्स बिघडल्यामुळे रमाकांतचे डोळे उघडले. डोळे उघडताच त्याच्या डोळ्यासमोर जे होतं ते पाहून भीतीने जणू रमाकांत पांढराच पडला. कारण तो मृत तरुणीच्या देहावर बसलेला होता. तो मृतदेह जागृत झाला होता. नववधूप्रमाणे सजलेल्या त्या तरुणीने मोठे डोळे करत ती रमाकांतकडे एकटक पाहू लागली आणि कर्ण कर्कश आवाजात किंचाळली,
तिच्या किंचाळण्यामुळे रमाकांत घाबरून उठून उभा राहिला. रमाकांतने त्याच्या मूर्खपणामुळे ही चूक केलेली होती, जी आता त्याच्या आयुष्याची शेवटची चूक ठरणार होती. रमाकांत जसा घेऱ्यातून बाहेर आला तसंच रमाकांतच्या भोवती असणारे भूतखेत बिभत्स पद्धतीने हसू लागले. रमाकांतला विचार करायचा काही वेळ मिळेल इतक्यात त्या तरुणीच्या प्रेताने रमाकांतचा पाय खेचला आणि त्याला जमिनीवर पाडलं. वरेच्या छातीवर जाऊन ती बसली. प्लीज मला नको मारू. मी माझ्या परिवाराच्या भल्यासाठी साधना करत होतो. माझा काही चुकीचा हेतू नव्हता. मला माफ कर. मला मारू नकोस. असं बोलून रमाकांत तिच्याकडे विनवणी करू लागला. पण दया करायला ती माणूस किंवा कोणी देवता नव्हती. ते प्रेत होतं आणि अशा स्मशान साधनेत चुकीला अजिबात माफी नसते. वाममार्गी साधनेत केलेली एक चूक जीवावर भेटते. हा नियम रमाकांतसाठी बदलणारा नव्हता. त्या मृत तरुणीने बाजूला पडलेला सुरा हातात घेतला आणि ते रमाकांतच्या चेहऱ्यावर, डोळ्यावर आणि कपाळावर सुरा खुपसू लागले. त्या प्रेताने क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली होती. रमाकांतच्या चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यात आणि माथ्यावर अनेक खोलघाव झाले होते. त्यातून उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांड्यातून जमिनीवर पडणारं रक्त पियायला तिथे आसपास जमलेले भूतखेत तुटून पडले होते. यानंतर तिने त्या सूर्याने त्याचा गळा चिरला आणि त्याचा मुंडका हातात उंचावर धरून त्यातून भळाभळा वाहणारं रक्त ती घाटाघाटा पिऊ लागली आणि रक्त पिऊन झाल्यावर तिने त्या मुंडकं बाजूला फेकून दिलं. रमाकांतची हालचाल शांत झाल्यावर ती मृत तरुणी सूर्याला लागले रक्त आणि हाताला लागले रक्त चाटू लागली आणि सर्व भूतखेत एकाएकी गायब झाली. त्या मृत तरुणीचं शरीरही त्या जागी निष्प्राण होऊन पडलं. दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिथे झालेल्या अघोरी कृत्याचा प्रकार समजला. त्यांनी तपासणी केली आणि तंत्रसाधनेतून विकृतपणे रमाकांतचा खून झाला असं निष्पन्न केलं. खून करणारा कोणीतरी तिसरा व्यक्ती होता असं समजून पोलिसांनी काही लोकांना अटकही केली, पण त्यातून सत्य बाहेर आलंच नाही. यानंतर ही केस बंद झाली. पण एक रात्री रमाकांत त्याच्या पत्नीच्या स्वप्नात आला आणि त्याने सर्व हकीकत तिला समजावून सांगितली. रमाकांतने जी साधना केली होती ती करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी न केल्यामुळे त्याचा जीव गेला. अनेक वर्ष रमाकांतचा आत्मा प्रेतयोनीत भटकत राहिला. यानंतर अनेक पूजापाठ केल्यावर शेवटी त्याला या प्रेतयोनीतून कायमची मुक्ती मिळाली. तर मित्रांनो, ही होती आपल्या रहस्यकथा मराठीच्या दर्शकाने आपल्याला लिहून पाठवलेली त्याच्या नातेवाईकासोबत घडलेली सत्यकथा. आपणही आपल्यासोबत घडलेले सत्य अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकता. आपल्याला आपले सत्य अनुभव आमच्यासोबत शेअर करायचं असल्यास rahasyakathamarathi@gmail.com यावर शेअर करू शकता. आपण लवकरच भेटू आपल्या एका नवीन सत्य अनुभवासोबत. आणि हो, जाता जाता रहस्यकथा मराठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.